आपला जो चालू वर्ष आहे हा 2025 आणि 2025 म्हणजे नवीन वर्ष सुरुवात होते आणि 2025मध्ये आगरी महोत्सवाला जवळपास 14 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 14 वर्षामध्ये जो आपण आगरी महोत्सव आतापर्यंत जो केला त्या आगरी महोत्सवामध्ये खूप प्रतिसाद आपल्या भिवंडी तालुक्यामधून आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधून आपल्याला मिळत आहे आणि या 14व्या वर्षी जो आपण पदार्पण करतो आगरी महोत्सवचा तर या महोत्सवामध्ये सुद्धा माझ्या तमाम भिवंडी तालुक्यातील माझ्या आगरी समाजातील सर्व राजकीय म्हणजे सर्व पक्षीय जे राजकीय नेते आहेत त्या सर्व नेत्यांनी एकत्र यावे। जे काही भिवंडी तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील उदाहरणार्थ खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील जिल्हा परिषदचे सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील ग्रामपंचायतचे सदस्य असतील ग्रामपंचायतचे सरपंच असतील आणि संपूर्ण तालुक्यातील जे प्रतिष्ठित जे नागरिक असतील जे आपल्या आगरी समाजाचे त्यांनी सुद्धा या समाजाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि सर्वांना माझं आव्हान आहे की भिवंडी तालुक्यातील माझे सर्व आगरी बांधव असतील आगरी भगिनी असतील सर्वांनी या महोत्सवामध्ये सहभागी होऊन या भिवंडी आगरी महोत्सवाचा नाव जसा आपण आतापर्यंत 13 वर्षामध्ये आपण जो चांगल्या पद्धतीने केला अशाच पद्धतीने येणाऱ्या 2025मध्ये आपण 14 वर्षे या आगरी महोत्सवाला होतो आणि या महोत्सवामध्ये जे काही आगरी पारंपरिक नृत्य असतील जे काही आपले समाजामध्ये जे काही वेगवेगळे पदार्थ असतात आणि जे नृत्य असतात आणि माझ्या खरं तर आम्ही कालच या आगरी महोत्सवासाठी जी काय आमची जी टीम आहे त्याच्यामध्ये आम्ही बोलत असताना खरं तर खरोखर एक त्यांना मान दिला पाहिजे म्हणजे एक प्रोत्साहन दिला पाहिजे की मागच्या वर्षी ज्या आमच्या वलगावातील ज्या भगिनी आहेत त्या भगिनींनी खरोखर दाखवला की आगरी समाजामध्ये आपण काय करू शकतो। खरं तर त्या वलगावातील त्या माझ्या भगिनींना मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। यावर्षीसुद्धा त्या चांगल्या पद्धतीने येणाऱ्या आगरी समाजाचे जे काही नृत्य असतील जे काही ते येणाऱ्या कालामध्ये ते अजून नव्याने काय करतील। मला वाटतं यावर्षी आम्ही मला वाटतं मंगलागौरसुद्धा आम्ही या समाजाच्या वतीने आपण ठेवलेलं आहे आणि त्याची जी रूपरेषा आहे ती आपण मनोहर तरे याच्याकडे आपण केलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही या आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये जे काही 10 व्यक्ती असतील जे टॉप 10 त्यांचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण सत्कार करतो। उदाहरणार्थ राजकीय असेल किंवा डॉक्टर्स असतील किंवा वकील असतील किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये असतील सर लोक असतील जे चांगले शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देतात असे जे काही शेतकरी असतील वारकरी असतील असे जे नामांकित जे आपण 10 लोक आहेत त्यांचा आपण सत्कार करतो। त्यांचा पूर्ण आम्ही जो टॉप 10 ज्यांचा सत्कार करतो त्याचा पूर्ण आम्ही आमचे भिवंडी आगरी महोत्सवचे जे प्रमुख सल्लागार आहेत भगवान ठाकूर साहेब यांच्याकडे आम्ही ते पूर्ण जबाबदारी दिलेली आहे आणि वेगवेगळी जबाबदारी आम्ही प्रत्येक व्यक्तीकडे आम्ही दिलेली आहे। खरं तर विशू भाऊ या समाजामध्ये आपण त्यांचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि मला सुद्धा या आगरी महोत्सवामध्ये आज 3रा वर्ष आहे की मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे। स्वागत अध्यक्ष यशवंत केने, कार्याध्यक्ष आमचे माझे मित्र हनुमान पाटील असतील, प्रमुख सल्लागार माझे मोठे बंधू भगवान ठाकूर असतील। त्याच्यानंतर आमचे खरं तर मी विशू भाऊंना मी कल्याणचा आगरी महोत्सवासाठी जेव्हा गेलो त्यावेळेला खरोखर मी रमेश कराले साहेब यांचा प्रामुख्याने नाव घेतो की जास्तीत जास्त म्हणजे जो उत्साह असेल तर ते रमेश कराले साहेब कारण ते भिवंडी तालुक्या आगरी महोत्सव पण बघतात आणि कल्याण डोंबिवलीचा आगरी महोत्सव सुद्धा बघतात। म्हणजे असे काही जे आगरी समाजामध्ये जे वाहून गेलेले आहेत अशांचे सुद्धा मी मनापासून त्यांना स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि जो आगरी महोत्सव जो आपण
23 तारखेपासून जो सुरुवात करतो, सुरुवात म्हणजे आपण वारकरी हरिभक्त पारायण जे काही लोक असतील त्यांच्या समवेत आपण चांगल्या पद्धतीने प्रत्येक वर्षी आपण कीर्तन ठेवतो आणि कीर्तनाने आपण त्यांची सुरुवात करतो। आपले नेते आणि आपले भिवंडी तालुक्यातील आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि आगरी समाजातील ज्येष्ठ नेते माननीय श्री आरशी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही 23 तारखेला आगरी महोत्सवाचा सुरुवात आणि त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करतो। आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी स्टेज पूजा असे वेगवेगळे आम्ही जे काही आपले समाजातील नामांकित लोक असतील त्यांच्या शुभ हस्ते आम्ही स्टेज पूजा करणार आहोत। आणि सत्कार समारंभ आम्ही स्वागताध्यक्ष म्हणून यशवंत केने, यशवंत सोरे हे आहेत ते स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष आमचे हनुमान पाटील असतील, आमचे संतोष पाटील असतील, यशवंत दादा असतील आणि सर्वच पदाधिकारी, आमचे प्रमुख सल्लागार सोन्या पाटील, प्रमुख सल्लागार भगवान ठाकूर साहेब, हे आम्ही सर्व एक मताने आणि एकत्र येऊन हा 5 दिवस जो आपला 23 तारखेपासून 27 तारखेपर्यंत आहे याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्ही आगरी महोत्सव यावर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीने करू एवढा मी तुम्हाला आत्मविश्वास देतो। नमस्कार, ही न्यूज बघणाऱ्या सगळ्यांनाच दादूचा नमस्कार, जय आगरी। आणि अतिशय सुंदर, कारण भिवंडी आगरी महोत्सव म्हटलं की आता सगळ्यांच्या नजरा या महोत्सवाकडे वळलेल्या आहेत आणि मला देखील खूप आनंद होतो की माझ्या भिवंडीचा हा महोत्सव आहे, आपल्या सगळ्यांचा हक्काचा महोत्सव आणि खूप छान या ठिकाणी तयारीला सगळेच आमचे समाज बांधव किंवा जी प्रमुख टीम आहे किंवा जे काही आयोजक आमचे सगळे आहेत ते या कार्यक्रमाला लागलेले आहेत। मला देखील या ठिकाणी याची संधी लाभते आणि खरोखर मी आपल्या सगळ्यांना सांगितलं की खास करून आम्ही ह्या आगरी महोत्सवामध्ये आमचे काही समाजातील गायक ठेवून 1-2 कार्यक्रम करणार आहोत, त्यामुळे मी येतोय आपल्या सगळ्यांच्या भेटीला। जानेवारी 23 ते 27 होणाऱ्या या महोत्सवामध्ये नक्की भेटूया। नमस्कार, दादूस आला रे। जनतेला काय जनतेला हेच सांगितलं तुमचं प्रत्येक, आणि तसंच मला सांगता बांधू की प्रत्येक वर्षी महत्त्वाचा विषय तो म्हणजे आर्थिक मदत आणि ह्या महोत्सवाला बरेचशा लोकांचा हातभार लागतो, त्या सगळ्यांचं आम्ही भिवंडीतील मोठे मोठे जे व्यापारी आहेत ते देखील सहकार्य करतात, त्यांना देखील धन्यवाद देतो। आणि अतिशय सुंदर यावेळेस हा महोत्सव खरोखर यादगार महोत्सव होणार, कारण नवीन वर्षाची सुरुवात झाली, 2025ला नुकतीच सुरुवात झालेली आणि त्या पहिल्याच महिन्यात हा कार्यक्रम होतोय। पुन्हा एकदा मी सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण की मी स्वतः या ठिकाणी आहे, आपण देखील सगळ्यांना जॉईंट व्हा आणि यंदाच्या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त नामवंत कलाकार येण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयास केलेला आहे, मी देखील त्यासाठी मेहनत करणार आहे। नमस्कार। मी गीता सकाराम एकदम आगरीने येणार मला बोलू। नमस्कार, मी गीता सकाराम चौधरी या भिवंडी आगरी महोत्सवची उपाध्यक्ष आहे। साई सेवक प्रतिष्ठान आणि भिवंडी आगरी महोत्सव 23 तारखेला चालू होत आहे। मला एवढाच बोलायचं आहे का सगळ्या गावच्या जेवढ्या आपल्या महिला आहेत आणि छोटे छोटे लहान मुलं आहेत, महिला मंडळ आहे, बचत गट आहे आणि अख्ख्या गावाच्या लोकांनी या ग्राउंड वरती सोनवलेचे 23 तारखेपासून इथं यायचं आणि इथं सगळी संस्कृती बघायची। मी पहिल्यांदा आगरी बोलतो म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, पण मी आगरी आहे आणि मला एवढाच बोलायचं आहे की आपली संस्कृती फार महत्वाची आहे। आज आपण काल बदललेला आहे, पण आपल्याला आगरी संस्कृती इथं दाखवायची। भाकरी मटण ओजरी हे सगळं काही तुम्हाला याचा स्वाद घ्यायचा आहे आणि या महोत्सवामध्ये सगळ्या बायकांची सांस्कृतिक कार्यक्रम होणार, त्याची मजा घ्यायची आहे, म्हणून आवर्जून या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी, जय आगरी।